कोणताही पदार्थ हा एकाच पद्धतीने बनवून न खाता तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ला तर त्या पदार्थाची चव अजून दुगणी होते. खाणारेही मस्त आणि आपणही स्वस्त. तर हॅलो, हाय, नमस्कार, कशा आहात आपण सगळे? पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या ह्या एका नवीन कुकिंग ब्लॉगमध्ये. तर आज आपण सुंदर अशी लापशी बनवणार आहोत. ही लापशी फक्त 3 गोष्टींपासून बनवलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि सोपी पद्धत आहे लापशी बनवण्याची. अगदीच म्हणजे 10 मिनटात बनते अशी ही लापशी आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा. आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता ना तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळतील. तर लापशी बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आधी ना जो लापशीचा जो रवा आहे म्हणजे गव्हाचा जो रवा आहे तो तुम्हाला जाड बारीक कसाही पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. मी इथे बारीक घेतलेला आहे. जाडसुद्धा घेतला तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त ह्याच पद्धतीने बनवायचं आहे जी सांगत आहे ती पद्धत. आणि हा रवा एक 2 ते 3 मिनटं मस्तपैकी असा भाजून घ्यायचा आहे मीडियम स्लो फ्लेमवरती. फक्त कच्चा रवा म्हणजे जे गव्हाचे तुकडे आहेत ना तेच भाजून घ्यायचे आहेत. ते भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये घी ॲड करायचं आहे. आणि जेव्हा आपण मी हे मापाने घेतलेले आहे म्हणजे ही 1.5 वाटी थोडीशी जास्त आहे. तर तुम्ही कोणताही तुमच्या घरामधलं एक माप घेऊ शकता. जो माप घेता ना तुम्ही त्याच मापाने नंतर बाकीच्या गोष्टी ॲड करायच्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये 1 वाटी मी घी घेतलेला आहे. तर घी आज हा प्रसादीसाठी मी बनवत आहे, त्याच्यामुळे मी गाईचा घी यूज करत आहे. जर का तुम्ही खायला बनवत असाल तर तुम्ही कोणताही घी यूज केला तरी काही हरकत नाही. तर ही लापशी छान अशी भाजून घ्यायची आहे. ती म्हणजे थोडीशी वाईट दिसायला लागली पाहिजे अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगू का, याच्यामध्ये जो आपण गूळ ॲड करतो ना तो गूळ जर देशी गूळ असेल तर अधिक उत्तम, फार लापशी सुंदर बनते. तर हा मी साजूक घी घेतलेला आहे. आणि ह्या घीमध्ये घी ॲड केल्यानंतर 2-3 मिनटं परतून घ्यायची आहे छान. घीमध्ये परतून घेतल्यानंतर ना तीसुद्धा पूर्ण अशी व्हाईट दिसायला लागते आणि सुंदर असं छान सुगंध दरवळत असतो घरभर. तर भाजल्यानंतर ना याच्यामध्ये लगेच आपण गूळ ॲड करणार आहोत. हा गूळ मी देशी गूळ घेतलेला आहे. देशी गूळ नसेल तुम्हाला आवडत तर तुम्हाला जो गूळ आवडतो तो जरी यूज केला तरी काही हरकत नाही. तर हा देशी गूळ घेतलेला आहे आणि मस्तपैकी हा गूळ ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. मी अख्खेच खडे ॲड करत आहे, मी काही तोडणार वगैरे नाही आहे. तर अख्खेच ॲड करून नंतर हे पुन्हा असे छान आधी घीमध्ये 2-3 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहेत. आणि त्याच्यानंतर जी आपण प्लेटमध्ये लापशी घेतली होती त्याच प्लेटने 3 प्लेट ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. 3 प्लेट पाणी ॲड केल्यानंतर आपण याच्यामध्ये ना हे करणार आहोत, काय बरं, झाकण लावणार आहोत कुकरचं आणि 3 शिट्या करणार आहोत. तर ह्या प्लेटने 3 प्लेट मी पाणी घेतलेला आहे आणि तो पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा पलित्याने छान मिक्स करायचा आहे. त्याच्यानंतर आपण याला 3 शिट्या दिल्यानंतर कुकर थंड झालं ना की तो खोलायचा आहे. आणि कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एवढी अप्रतिम अशी लापशी होते ना. तुम्ही प्रमाण जर व्यवस्थित घेतलात तर लापशी ही सुंदर बनते. तर एकदम झटपट बनणारी आहे आणि कुकरची शिट्या दिल्यामुळे ती तर अजून पटकन बनते. तर ही एक नवीन पद्धत आहे बनवण्याची. तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्स करून नक्की सांगा. आणि एकदम सुटसुटीत अशी लापशी होते. बिलकुल ही चिपकत नाही, करपत नाही. एकदम तुम्हाला पाहिजे तशी लापशी बनते ही आणि फारच चविष्ट लागते. तर थँक्यू सो मच एव्हरीवन. तुम्ही व्हिडिओ बघत आहात म्हणून मी बनवत आहे. 3 शिट्या झाल्यावरती आम्ही गॅस बंद करून घेतला आणि छान कुकर खोलला. तर सुंदर अशी लापशी तयार झाली होती खाण्यासाठी. आणि ही आधी मी खाल्ली नाही, तर आधी मला नैवेद्य दाखवायचा होता, त्याच्यानंतर आम्ही सगळेजण खाणार होतो. तर तुम्ही बघू शकता पूर्ण एकदम सुटसुटीत. आणि जशी ही थंड होते ना बरं तशी छान सुटसुटीत होते आणि हिचा दाणा एकदम सुटसुटीत एकदम खुला होतो. तर घीमुळे बघा किती छान असं फ्लेवर आलेला आहे घीने आणि गुळाने. तर फार सुंदर लापशी बनते अशा पद्धतीने. एकदा नक्की ट्राय करून बघा. थँक्यू सो मच एव्हरीवन. बाय बाय, टाटा, टेक केअर.